दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात होता. अशातच एक बातमी आली, ती म्हणजे रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोला कारवाईचा दणका. 72 तासात 2 प्लांट बंद करण्याच्या सूचना. आणि ही बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण पवार घराण्यासाठी हा मोठा धक्का होता. म्हणूनच बारामती ॲग्रो कंपनी काय काम करते, बारामती ॲग्रो या कंपनीवरती कारवाई का झाली, बारामती ॲग्रो आणि रोहित पवारांचे संबंध काय आहेत, बारामती ॲग्रोचा इतिहास काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडिओतून देणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके. विषयाची सुरुवात करण्याआधी बारामती ॲग्रो ही कंपनी काय काम करते हे आधी जाणून घेऊ. बारामती ॲग्रो लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रासाठी किफायतशीर उपाय पुरवते. त्यांची उत्पादनं विशेषतः मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी डिझाईन केलेली आहेत. ही उत्पादने सर्व प्रकारच्या पिकासाठी योग्य आहेत आणि शेतकरी त्यांचे पीक उत्पादन वाढवू शकतात. तसेच ही उत्पादने 100% सेंद्रिय आहेत, म्हणजे ती पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत आणि माती किंवा पिकांना हानी पोहोचवत नाहीत, असा दावाही बारामती ॲग्रो कंपनीचा आहे. ही बारामती ॲग्रो कंपनी प्राणी आणि पोल्ट्री फीड मॅन्युफॅक्चरिंग, साखर आणि इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग, वीज निर्मिती, शेतीमाल, फळे आणि भाजीपाला आणि डेअरी उत्पादने या क्षेत्रात काम करते. पण आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईनंतर आता बारामती ॲग्रोच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान याआधीही बारामती ॲग्रोवर साखर कारखाने तारखेआधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. गाळप हंगाम म्हणजे ऊसाची पूर्ण वाढ झाल्यानंतर साखर कारखान्यात त्याच्या रसापासून साखर तयार करण्याचे आणि गुऱ्हाळ घरात गूळ तयार करण्याचा हंगाम म्हणजेच गाळप हंगाम. हा हंगाम पावसाळा संपल्यावर सुरू होऊन मे पर्यंत असतो. ऊस शेतीतून साखर कारखान्यात नेऊन तो गाळप करून साखर बनवण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे गाळप हंगाम होय. इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजपा नेते आणि आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयाअंतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले. मात्र त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दिनांक 8 मार्च 2023 रोजी भिगवण पोलिसात बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या कारखान्याला 4.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. आणि त्यानंतर काल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई करत 72 तासात 2 प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता बारामती ॲग्रोचा आणि रोहित पवारांचा संबंध काय आणि बारामती ॲग्रोचा इतिहास काय हेही जाणून घेऊ. रोहित पवार हे बारामती ॲग्रो लिमिटेडचे CEO आहेत, तर त्यांचे वडील राजेंद्र पवार हे संचालक आहेत. पशुखाद्य हे बारामती ॲग्रोचं प्रमुख प्रोडक्ट असून साखर उत्पादनेही तिथे घेतली जातात. बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीचे 2 कारखाने आहेत. ही कंपनी प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, त्याचबरोबर पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायाचं काम करते. 22 जून 1971 रोजी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेमार्फत या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मग आता बारामती ॲग्रोवर कारवाई झाल्यानंतर रोहित पवार म्हणाले की 2 मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे 2 वाजता बारामती ॲग्रोवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की मी आधी व्यवसायात होतो, नंतर राजकारणात आलो. परंतु आधी राजकारणात येऊन नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेलं काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर माझ्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिल्याबद्दल सरकारचे मी आभार मानतो, परंतु राज्यातील युवा आणि जनता सरकारला नक्कीच रिटर्न गिफ्ट देईल, अशी टीकाही रोहित पवारांनी केली. तर दुसऱ्या बाजूला बारामती ॲग्रोवरील कारवाईवर उत्तर देणं शरद पवारांनी टाळलं आहे. तर तक्रार असतील तर चौकशी करा, असं पवारच म्हणाले होते. त्यामुळे चौकशी केली, पण आता चौकशा केल्या की राजकारण होत असल्याचं म्हणतात, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यामुळे नातू आजोबा वेगवेगळं बोलतात, दुटप्पी भूमिका कशाला, असा सवालही मुनगंटीवार यांनी केलाय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला होता.
पण ईडी, आर्थिक गुन्हे शाखा आणि आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीमुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.